Uy, uy ma, uy, Chuck. Uy! Ay, ay, Uy! शपथ.ผมเพราะว่าผมแบ่งผมตัดใจลำบากเพราะปกติผมจะนับอย่างนี้1 2 3 4 5แต่ถ้าไปอย่างนี้1 2 3 4 5 6 हाय हॅलो नमस्कार, मी तुमच्यासारखी तुमच्यातलीच एक जो. कसे आहात सगळे? तर आज आपण टोटली वेगळा थायलंड एक्सप्लोर करणार आहोत. म्हणजे काय तर थोडे ॲडव्हेंचर, खूप जास्त ग्रीनरी पाहणार आहोत आणि खूप जास्त काम थायलंड आपण बघणार आहोत. थायलंडचा हा भाग तुम्हाला कोकणाची तर आठवण करून देईलच, पण केरळची सुद्धा आठवण करून देईल. तर आता आपण पहिले जाणार आहोत एलिफंट राईड करायला. चला तर मग. मला खरे तर माहीतही नव्हते की मी एलिफंट राईड करणार आहे ते. तिथे गेल्यानंतर कळले. मग काय, एक्साइटमेंट पेक्षा खूप जास्त घाबरले होते मी. कळेलच तुम्हाला. माझ्या आयुष्यातला हा माझा पहिलाच अनुभव. इंडियामध्ये मी कधीच कोणत्या अॅनिमलची राईड केलेली नाही. खरं तर त्यांच्या शरीरयष्टीकडे बघून मला ती करावीशीच वाटत नाही. पण इथले एलिफंट मस्त हट्टेकट्टे दिसत होते आणि त्यांची खूप काळजी देखील घेतली जात होती. Uy, uy ma, uy, Chuck. Uy! Ay, ay, शपथ. Ay! Uy! मागे वाघ आल्यासारखा आवाज आला की. किती प्रेमाने चालतो तो. बापरे, मम्मा. चिखलात नेलं ग. आमच्या गावात. शिट. मागची घाबरते का बघ. तू घाबरते उभी. मी बसले आहे माझा प्रिन्स. Uy! Bye bye! Uy! Yeah, okay, no problem. Yes. Uy, uy! Mưa ạ! Mà em! Mà ơi! Mưa ạ! Mà ơi! Mưa ạ! Mày ơi! Mưa em ơi! मी घाबरून उई उई करत होते आणि तो मुलगा मला मुद्दामून उई उई बोलायला सांगत होता. त्याच्या म्हणण्यानुसार एलिफंट बरोबर बोलण्याची ही जणू लँग्वेजच आहे. Bài ơi!
ओय 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 ओय. इथे थोडी मी नॉर्मल झाले, कारण आता फ्लॅट जमीन आली होती. पण जेव्हा छोट्या टेकडीवरून एलिफंट खाली येत असतो ना, तेव्हा खरंच खूप भीती वाटते. मी तर अगदी जीव मुठीत घेऊन उतरत होते. इथे भरली होती एलिफंटची मैफिल, जणू गेट टुगेदरच. तुम्ही एक काम करा ना, एलिफंटना बघता बघता पटकन सगळ्यांनी सबस्क्राईब करा बरं. मी जेव्हा एलिफंटवर बसले होते तेव्हा खूप जास्त घाबरले होते. तेव्हा कौस्तुभ अगदी एक छान वाक्य बोलला. तो म्हणाला, अगं तू किती घाबरतेस, याच्याशी त्या एलिफंटला काहीच घेणं देणं नाहीये. तो तुला वाचवण्यापेक्षा तो त्याच्या स्वतःला जास्त जपेल, स्वतःच्या जीवाला जास्त जपेल. आणि तसाही हा त्याचा रोजचा रस्ता आहे, त्याच्यामुळे तो पडणारच नाही. त्याच्यामुळे चिल. तर आता ही एलिफंट राईड झाल्यानंतर आपण करणार आहोत रिव्हर राफ्टिंग. माय फेवरेट रिव्हर राफ्टिंग.เพราะว่าผมแบ่งผมตัดใจลำบากเพราะปกติผมจะนับอย่างนี้1 2 3 4 5แต่ถ้าไปงี้1 2 3 4 5 6 बघ इथे करू स्टॉप. चालू दे, व्हिडिओ चालू आहे. होल्ड होल्ड या होल्ड होल्ड. रिव्हर राफ्टिंग करताना जास्त व्हिडिओज काढता आले नाहीत, कारण खूप जास्त जोरात पाऊस आला. आणि रिव्हर राफ्टिंग करताना आपल्याला दोन्ही हातांनी ती रशी पकडावी लागते. मग काय, ते काही शक्य झाले नाही. पण अनुभव विचारलात तर अफलातूनच होता. तुम्हालाही या भर पावसामध्ये जर का रिव्हर राफ्टिंग करण्याचा चान्स मिळाला तर नक्की करा. खूप जास्त आनंददायी आहे. आणि आता ही आमची रिव्हर राफ्टिंग झाल्यानंतर आम्ही आता जाणार आहोत ATV राईड करायला. ही आहे ATV राईड. ही मी सिंगल सीट केली नाही, कारण मला ही शूट करायची होती. मग काय, मी कौस्तुभ बरोबर बसले आणि पूर्ण शूट केली. ही करताना देखील पाऊस महाराज अवतरलेच. आय होप तुम्हाला माझे हे थायलंड सिरीजचे सगळे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा, खूप साऱ्या कमेंट करा, खूप जणांना शेअर करा माझ्या नजरेतला थायलंड. आणि खूप खूप जास्त आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही ATV राईड झाल्यावर आपण जाणार आहोत वॉटरफॉलवर. हा वॉटरफॉल बघून आम्हाला जशी फिलिंग आली तशीच तुम्हालाही येते का ते कमेंट करून नक्की सांगा.
पण ती कमेंट करण्यासाठी आपल्याला त्या वॉटरफॉलवर जावे लागणार आहे. चला तर मग. मला हा संत प्रवाह पण तरीही खळखळणारा पाण्याचा आवाज खूप जास्त आवडतो. तुम्हालाही आवडतो का? आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. इथे आपल्याला वॉटरफॉलचे 2 टप्पे पाहायला मिळणार होते, म्हणजे 2 वॉटरफॉल. पण तो येईल तेव्हा येईल. मला हा प्रवास, ही वाटच खूप जास्त आवडत होती. जेवढी ती जंगलात जाणारी तेवढीच ती सुखदायकही होती. आईच्या कुशीत जाताना कसे वाटते, तसेच या निसर्गाच्या कुशीत जात आहोत असे वाटत होते. अगदी उबदार. अँड फायनली आपण पोहोचलो आहोत पहिल्या वॉटरफॉल वरती. इथून आम्ही निघालो दुसरा वॉटरफॉल बघायला. वॉटरफॉल या नावाला साजेसा नसलेला पण डोळ्यांना सुखद आनंद देणारा थोडा मोठा झरा आम्ही इथे नक्की बघितला. आणि हा आहे तो दुसरा वॉटरफॉल. असंच काय वॉटरफॉल नाही आहे. मला असं काहीतरी वाटलं वरनं पडेल पाणी. यानं वॉटरफॉल तर सुखद वॉटरफॉल बघितल्यानंतर आपण जाणार आहोत बुद्ध केव बघायला. त्याचे नाव आहे वॉट सुआन कुहा. साध्या भाषेत सांगायचं झाले तर बुद्ध लेणी बघायला आपण जाणार आहोत. चला तर मग. या लेणीमध्ये जाण्यासाठी एक ड्रेस कोड होता, म्हणजे तुम्ही ट्रेडिशनल घालून जाऊ शकता. जीन्सही अलाउड आहे, फुल स्लीव्हजही तुम्ही घालू शकता. पण मी मात्र नॉटवाला ड्रेस घातलेला असल्यामुळे त्या बाईने मला एक रेड कलरचा कपडा बांधला आणि आत जाण्यासाठी परमिशन दिली. असे काहीसे दिसत होतं हे रेड कलरचा कपडा बांधल्यानंतर. केव्स मध्ये खूप जास्त अंधार असल्यामुळे व्हिडिओज काही छान येत नव्हते, म्हणून मग मी तुमच्यासोबत फोटोज शेअर करत आहे. आणि व्हिडिओ देखील इथेच आपण एंड करूया आणि भेटूया थायलंड सिरीजच्या नेक्स्ट एपिसोड मध्ये, डायरेक्ट बँकॉक मध्ये.